ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा तालुक्यामध्ये वाहनांवरती आणि इतर शासकीय ठिकाणी प्रेस नावाचा वापर करून पत्रकार असल्याचं भासवणाऱ्या तोतया पत्रकारांवरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात प्रेस क्लबचे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना लेखी निवेदन देण्यात आलं। नेवासा प्रेस क्लबने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की सध्या तालुक्यामध्ये काही लोक वाहनांवरती प्रेस असं लिहून स्वतः पत्रकार असल्याचं भासवून शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करत आहेत। त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेची प्रतिमा मलिन केली जाते। नुकत्याच एका तोतया पत्रकाराच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता आणि या घटनेमुळे तालुक्यात तोतया पत्रकार वावरत असल्याचं सिद्ध झालंय। असे प्रकार सुरू राहिल्यास खऱ्या पत्रकारांना देखील अडचणींचा सामना करावा लागेल आणि त्यामुळे नेवासा तालुक्यात आणि शहरांमध्ये वारंवार प्रेस नाव टाकून वावरणाऱ्या वाहनांवरती तात्काळ कारवाई करावी, तसेच तोतया पत्रकारिता करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईची मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी नेवासा प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, नेवासा पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर। आज रोजी प्रेस असोसिएशन नेवासा यांच्यातर्फे जे अध्यक्ष आहेत देशपांडे साहेब व इतर सर्व पत्रकार यांनी एक लेखी निवेदन सादर केलेलं आहे। मागील काही दिवसात नेवासा पोलीस स्टेशनला एक तोतया पत्रकारबद्दल एक गुन्हा दाखल होता। त्यामध्ये ते निष्पन्न झाले की तो पत्रकार वगैरे नाही, अशा गोष्टी बाहेर आल्या आणि एकंदर वाहनाला लावलेले प्रेस चिठ्ठी असतील, लोगो असतील, तर त्याच्यानंतर त्यांचा गैरवापर केला जात असेल काही गोष्टींसाठी। या अनुषंगाने निवेदन प्राप्त झालेले आहे। तर मी नेवासा पोलीस स्टेशनमार्फत याच्यावर 100% आम्ही आता कारवाई सुरू करणार आहे। जेही पत्रकार नसतील आणि त्या वापर करत असतील किंवा त्या पद्धतीने गोष्टी करत असतील तर मी आलेले सर्व आपले पत्रकार बंधू इतर लोकांनाही विनंती करतो की असा काही त्रास असेल आपल्याला तर आपण तो नेवासा पोलीस स्टेशन अथवा 112ला कॉल करून कळवावा। आपण ह्याच्याविरुद्ध धडक मोहीम राबवून असे त्रास देणारे काय विघ्नसंतोषी लोक असतील तर आपण त्यांचा नक्की बंदोबस्त करू, एवढं मी सांगतो। थँक्यू। बऱ्याच शासकीय कार्यालयात देखील अशा पद्धतीने जे पत्रकार असतील, तो त्या पत्रकार म्हणू आपण, की ते जाऊन त्रास देतात आणि अशा अधिकाऱ्यांनाही विनंती करेल मी की आपणही अशा गोष्टी, आणि इव्हन व्यापारी असतील, दुकानदार असतील, त्यांनीही गोष्टी आम्हाला कळवाव्यात। आम्ही गोपनीयता ठेवू आणि अशा लोकांवर व्हेरीफाय करून खरंच ते पत्रकार आहेत किंवा नाहीत हे व्हेरीफाय करून आपण नक्की कारवाई करू, एवढं सांगू इच्छितो। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।